शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य हिसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा, सह्याद्री गिरीचा विभाग विलसे, मालदार शृंगावरी, नामे सज्जन सोदृपे वसविला, श्री उर्वश्रीचे तुरी, साकेताधिपती कपी भगवती, हे देव जाचे शिरी, तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. आज आपण समर्थांच्या कुळातल्या सगळ्या मंडळींचा अभ्यास करतोय. वाल्मिकींच्या यांनी सुरुवात झाली आणि मग खरं तर रामाचं जे कुळ तेच समर्थांचं कुळ. समर्थ रामालाच आपले वडील मानतायत, त्यामुळे त्यांच्या कुळातल्या सगळ्यांचा विचार आपण करायचा. तर आपल्या सगळ्यांचं मूळ काय तर पृथ्वी आप तेज वायू आकाश. त्यातलं आकाश निरूपण केलं नाही, पण पृथ्वी आप तेज वायू स्वत्र केलं. आज जे निरूपण आपण पाहणार आहोत त्याला नाव दिलं आहे महद्भूत. महत् म्हणजे मोठं, भूत म्हणजे झालेलं. खरं तर आकाशाचंच वर्णन, पण आकाश आणि आपल्या पिंडामध्ये असणारा अंतरात्मा दोन्हीला मिळून महद्भूतच म्हटलं आहे. आपण देहाचा विचार करतो तेव्हा आत्मा याचा विचार करायचा, आत्मारामाचा विचार करायचा, विश्वाचा जगाचा विचार करायचा, त्यावेळेला आपण आकाशाचा विचार करायचा. पण आकाश जसं सगळीकडे आहेच आहे तसा अंतरात्मा सगळीकडे आहेच आहे, म्हणून त्याला महद्भूत म्हटलं. आज आपल्या वर्गाच्या जे आज्ञा आली की लवकर संपवा, तर ते काही कठीणच आहे, कारण महद्भूत आहे, मोठं आहे. त्याच्या मोठ्याचं छोटं कसं करायचं, पण आपल्या वेळेत बसेल तेवढं करूया, राहिलेलं पुढल्या वेळेला घेऊया असा विचार करून आज आपल्या महद्भूत याचा विचार आपण करणार आहोत. आपण कल्पना अशी करायची की समजा एखादी गोष्ट आरशासमोर, आपण दिवा आहे आणि त्या दिव्याला मागच्या बाजूला आरसा ठेवला आहे, तर त्या दिव्याचं आरशामध्ये प्रतिबिंब पडतं. तशी कल्पना करायची की आकाश हा आरसा आहे आणि त्या आरशामध्ये या पृथ्वी आप तेज वायू याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. आता हे जे प्रतिबिंब आहे ते अत्यंत तेजस्वी आहे. म्हणजे आता आपल्या पिंडामध्ये ज्या आपण अंतरात्म्याचा विचार करणार आहोत ते अंतरात्मा म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टीचं प्रतिबिंब आहे. आता हे जे प्रतिबिंब पडलं आहे ते तेजस्वी असं मी म्हटलं, म्हणजे आपण फक्त पॉझिटिव्ह चांगल्या गोष्टींचाच विचार करणार आहोत. प्रतिबिंब म्हटलं तर जे समोर आहे त्या सगळ्याचं पडेल, वाईट गोष्टी असली तरी वाईटाचं पण पडेल. पण आपण दिव्याचं उदाहरण तेवढ्यासाठी घेतलं की आपण चांगल्याचाच प्रतिबिंबाचा, चांगल्याचाच विचार करणार आहोत, पॉझिटिव्ह गोष्टींचाच विचार करणार आहोत. महत्मध्ये सगळ्या गुणांचाच आपण विचार करणार आहोत, वाईट गोष्टींचा आपण विचार करणारच नाही आहोत. असं जे आपल्या अंतरात्मा आहे, म्हणजे आपल्या चांगल्या गोष्टीचं प्रतिबिंब त्या अंतरात्म्या रूपी आकाशात पडतं. अशा त्या अंतरात्म्याचा विचार आपल्याला करायचा. थोडं म्हटलं तर असं समजायला कठीण आहे, पण आपण सगळेजण प्रत्यक्ष कृती करतो आहे. आपण बोलतो, ऐकतो, चालतो, हिंडतो, खातो, पितो, सगळ्या गोष्टींच्या मागे आपल्याला कोणीतरी आज्ञा द्या. साधं आपण रस्त्याने चालतो आहे, पण रस्त्याने चालत असताना मागून जो हॉर्न आला तर आपल्याला काय कळतं आणि आपण बाजूला होतो, पटकन आपण बाजूला होतो. ही जी काही जाणीव आहे की आपल्याला धोका आहे, मागून वाहन येत आहे, आपल्याला बाजूला व्हायला पाहिजे, ही जाणीव जी आहे ती जाणीवसुद्धा आपल्याला करून देणारा अंतरात्मा असतो, म्हणून त्याला महद्भूत म्हणतो. त्या अंतरात्म्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. कुठलीच गोष्ट आपण अंतरात्म्याशिवाय करू शकत नाही, म्हणून त्या अंतरात्म्याला महद्भूत म्हटलं आहे. त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. आता तसं म्हटलं तर सूर्यकुळामधला विचार करत असल्यामुळे आकाश शब्द वापरला नाही आहे, कारण सूर्यकुळामध्ये काही आकाश नाही. आणशील का तिकडून, नाही तर जिन्यात ठेव. तर आकाशाचं स्तवन करणारा समास वेगळा लिहिला नाही, पण अंतरात्मा, या अंतरात्म्याचं जे रूप आहे ते हा असा आकाश याच्यासारखंच आहे. जसं ते भव्य मोठं तसा अंतरात्मा मोठा आहे. आणखीन आपण असं पाहिलं, वायुस्तवन केलं तेव्हा की हनुमंत हा वायुपुत्र,
वायूचा मुलगा आहे असं पाहिलं. तर ह्या वायूचा जन्मसुद्धा वायू स्तवन करताना पाहिला आहे. हे वायूचा जन्मसुद्धा म्हटलं तर अंतरात्म्यापासून झालेला आहे. आपण वायूचं वर्णन करता पाहिलं की आपल्याला वायूचा परिणाम दिसतो, वायूने दाखवता येत असा विचार केला. तर त्यामुळे हनुमंत हा वायुपुत्र आणि वायू पण अंतरात्म्यापासून झाला, म्हणून सुद्धा या अंतरात्म्याला सूर्यपरिवारात घेतलं आहे. आणि आता आपला जो दशक सूर्यपरिवारासंबंधीचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला अंतरात्म्याचा पण विचार केला आहे. आणखीन एका गोष्टीचा विचार अंतरात्म्याचं का करायचं, तर आता जसं मी महत् म्हणजे सगळ्यात मोठं असं म्हटलं, तसं आपण पंचप्राणांचा विचार केला. तर प्राणही तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणजे जसं आत्ता म्हटलं की आपण प्रत्येक गोष्ट अंतरात्मा करतो, ऑर्डर देतो आणि म्हणून आपण करतो, तसं प्राणांची पण आपल्याला आज्ञा असते. पंचप्राण जे आहेत ते प्राणसुद्धा असतात. प्राण याचा अर्थ सोप्या भाषेत शक्ती. आपल्याला सर्व प्रकारची शक्ती लागते, फक्त शारीरिक शक्ती बळ असं नाही, बुद्धीची पण शक्ती लागते, युक्ती पण करावी लागते, अगदी सगळ्या प्रकारचं म्हणजे अभिनयाची सुद्धा शक्ती लागते. समर्थानी कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, जेवढी दे रे राम असं म्हटलं ना यादी, ती सगळ्या प्रकारची शक्ती आहे आणि ती सगळी शक्ती आपल्याला हवी असते. त्यामुळे शक्ती फक्त बळ अशा अर्थाने नाही आपण घेणार आहोत. तर सर्व प्रकारची शक्ती, सर्व प्रकारचे पंचप्राण, हे सगळं काय आहे की अंतरात्म्याची ताकद आहे. ज्या एका मोठं अंतरात्मा, त्या अंतरात्म्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. आपली प्रत्येक चैतन्य म्हणून जिवंतपणाची जी हालचाल आहे आपली, ती सगळी या अंतरात्म्यामध्ये आहे. पाचे प्राण या अंतरात्म्यामध्ये आहेत. आत्ता म्हटलं तसं सर्व प्रकारची शक्ती ही त्या अंतरात्म्या या एका शब्दामध्येच येणार आहे. अगदी एखाद्या गोष्टीबद्दलची प्रतिक्रिया देण्याच्या किती या असतात. कोणीतरी बोलत आहे, आपल्या चेहऱ्यावरती प्रतिक्रिया उमटते की, ती पण शक्ती आहे. म्हणजे खरं म्हणजे आपला त्याच्यात सहभाग असतो, तशातला काही भाग आहे. साधा आपण वर्तमानपत्र वाचतोय किंवा काही वाचतोय तरी आपल्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे असतात, कारण त्याचा सगळा परिणाम आपल्यावर होत असतो. एखादी आवडली बातमी तर चटकन स्मिताहास्य देतो, एखाद्या आपल्याला दुःखदायक वाटलं की लगेच आपण हताश होतो. असं जे सगळं, ही पण शक्ती आहे. प्रतिक्रिया देण्याची शक्ती, ती काही शब्दांनीच द्यायला हवी अशातला काही भाग नाही आहे. या सगळ्याला खरं म्हणजे अंतरात्मा असं म्हणायचं. नाही तर अंतरात्मा वगैरे आत्मा वगैरे शब्द आले ना की लोक म्हणतात की तुमचा दासबोध नको बाबा, हे फार गहन आहे. तर असं काही नाही आहे. जी प्रत्येकच गोष्ट जी आपली आहे ती त्या अंतरात्म्याच्या सहाय्यानं आपण करतो. त्यामुळे दुसरं महद्भूत शब्दाचा विचार केला तर भूत म्हणजे होऊन गेलं. आपण भूतकाळ शब्द वापरतो ना, झालेलं. तर मोठं काहीतरी झालेलं असं ते महद्भूत आहे. म्हणून सुद्धा त्याला अंतरात्म्याला महद्भूत म्हटलेलं आहे. म्हणजे झालेल्या वस्तूंमधली सगळ्यात मोठी वस्तू. त्याला आकाशाचं नाव देण्याचं कारण तेच आहे की आकाश हे सगळ्यात मोठं, कुठेही जा तरी आकाश आहेच. या अर्थाने त्या अंतरात्म्याला महद्भूत, आकाश अशी नावं दिलेली आहेत. बरं, याची गंमत अशी आहे की महद्भूत सगळ्यात मोठं असं आपण म्हणतोय खरं, पण एकीकडे त्याचं वर्णन करताना ते सांगणार येथे दिसत नाही आहे. सूक्ष्म आहे, त्याच्याशिवाय आपलं काही हालचाल होत नाही आहे, ना पिंडाची ना ब्रह्मांडाची. कुठलीच गोष्ट या जगामध्ये कुठलीच गोष्ट त्याच्याशिवाय घडत नाही आहे, पण तो दिसत नाही आहे. त्यामुळे ते सूक्ष्म आहे. मग त्या अंतरात्म्याला सूक्ष्म. आणि बरं असं आहे की नुसता सूक्ष्म आहे ना, पण चपळ आहे, सारखं काहीतरी घडतच असतं. त्यामुळे सतत वेगामध्ये घडत असतं, सूक्ष्म आहे, त्याच्याशिवाय होत नाही आहे. अशा अंतरात्म्याला आणखीन सोप्या भाषेत आपण शब्द वापरतो जाणीव. की आपल्याला ही जाणीव आहे, जे काही घडतं याची जाणीव आहे. त्या जाणीवेबद्दल आपण आज विचार करणार आहोत. आता हा सगळा विचार करायचा म्हणजे विवेक ठेवायचा. मी सुरुवातीलाच म्हटलं पॉझिटिव्ह करायचं आहे, सगळं चांगल्यासाठीचा विचार करायचा आहे. जगामध्ये सर्व प्रकारच्या शक्ती आहेत, पण या नको अशा शक्तींबद्दल आपण विचार करणार नाही आहोत, कारण त्याचा आपल्याला काही उपयोग नाही. चांगल्याच गोष्टींबद्दल विचार करणार आहोत. म्हणून ती जी शक्ती आहे ती विवेकानं वापरायची. म्हटलं तर दोन्ही आहेत, आपण कधी राम कधी रावण ना. त्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा काही वाईट शक्ती नाही आहेत, वाईट विचार नाही आहेत. अविवेकाने आपण चुकीची गोष्ट करत नाही आहोत असं काही नाही आहे. पण आपल्याला समर्थ विवेकाने विचारपूर्वक चांगली गोष्ट आपली आणि सगळ्यांच्याबद्दल हिताची असं करायला सांगतायत. असा सगळा आजच्या या एवढ्या थोडा मोठाच आहे समास, त्या समासाचा खरा विषय आहे. आता पहिल्या ज्या 7 ओव्या आहेत त्याच्यामुळे त्यांनी सगळं जे काही पृथ्वीचं मूळ झालेले जे काही 6 समास आहेत त्याचा एक आढावा घेताना आपल्याला म्हटलं की पृथ्वीचं मूळ काय तर पाणी, पाण्याचं मूळ काय तर अग्नी. आपण म्हणतो समुद्राच्या खाली जो अग्नी असतो तर पाण्याचं मूळ काय तर अग्नी.
अग्नीचं मूळ काय तर वायू, आणि वायूचं मूळ काय तर तो अंतरात्मा. आणि म्हणून ते महद्भूत आहे. परब्रह्मातली अगदी पहिलं स्फुरण ज्याला म्हणतो ना ते म्हणजे अंतरात्मा आहे. आता विज्ञानाने अनेक गोष्टी सिद्ध केलेत की गर्भामध्ये ते जे बाळाचं वाढ कशी होते त्याच्यामध्ये नेमकी जाणीव ज्याला आपण ती केव्हा सुरू होते तर मातेला काय जाणीव होते तो माता अनुभव सांगते की काय हालचाल जी होते ती कळते. पण त्याला जी जाणीव होते ती जाणीव व्हेरी फर्स्ट डेपासून होते, फर्स्ट मोमेंटपासून होते असं आहे. तर ती जी जाणीव आहे, कारण जीवाची वाढ होते, देह काय वाढतो, त्याची इंद्रिय कशी तयार होतात, त्वचा कशी तयार होते, डोळे कधी येतात, नाक कधी येतात, कोणत्या महिन्यात काय वाढ होते, हे सगळं विज्ञान आता आपल्याला सांगत आहे. पण त्याची जी अंतरात्मा म्हणून जी काही जाणीव आहे ती जाणीव पहिल्या याच्यापासून होते. म्हणून त्याला परब्रह्मातलं पहिलं स्फुरण किंवा आपल्या देहाच्या संदर्भातलं पहिलं स्फुरण असं म्हणतात. आणि मग याच्यापासून पुढे 3 गुण म्हणजे सत्वरजतम. माणूस कसा असतो, नाही तर मग सगळीच माणसं चांगली निर्माण झाली असती ना, मग आपल्याला काही चिंताच नव्हती. पण तसं नाही होत, रजतम पण त्याच्याबरोबर असतात. त्यामुळे ही सगळी जी काही निर्मिती आहे ती या 3 गुणांमधून सत्वरजतमातून होते. त्याच्यातून मग 5 पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश हे होतात. या 8 गोष्टी तर आहेतच. ते आता आपण 16व्या दशकापर्यंत आलो आहे तर आपल्याला ह्या 8 गोष्टी चांगल्या कळलेल्या आहेत की प्रत्येक अगदी सजीव निर्जीव प्रत्येक ठिकाणी 8 गोष्टी आहेतच. पृथ्वी आप तेज वायू आकाश आहे आणि सत्वरजतम पण आहे. आणि त्यामुळे विविधता आहे. विविधता में एकता आपण जे म्हणतो ती एकता कशी आहे तर आपण सगळी माणसंच आहोत पण तरी देखील आपण वेगळे वेगळे कसे आहोत तर या पंचमहाभूताचं जे प्रमाण सत्वरजतमाचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणाच्या कमी जास्तवर आपलं वेगळेपण आपल्याला कळतं. आता याच्याशिवाय हे सगळं आहे, हे प्रत्येकाजवळ आहे. सत्वरजतम आणि पंचमहाभूत सगळ्यांजवळ आहे, सजीव निर्जीव सगळ्यांमध्ये आहेत. पण आणखीन एक महत्त्वाचा मोठा गोष्ट आहे ती म्हणजे अंतरात्मा आहे. नाहीतर मग आपण जिवंत असल्याची खूण काय तर त्याच्यासाठी आपल्याला या 8 गोष्टींबरोबर अंतरात्मा नावाची गोष्टसुद्धा आहे. त्याचे आपल्या आहे सूक्ष्म पण खूप मोठी शक्ती असणार आहे. त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. भूत शब्द आपल्याला आता कळला म्हणजे जो आहेच आहे थोडक्यात. आणि आत्ता म्हटलं तर तो सूक्ष्मपण आहे, चंचळपण आहे, असा तो आहे. हे पहिल्या 7 ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला त्याचे जे गुण आहेत त्याला मोठं का म्हणायचं, सूक्ष्म का म्हणायचं, जाणीव म्हणून का म्हणायचं या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. जाता जाता असं पण सांगितलं की याचं वर्णन कोणाला करता आलेलं नाही आहे. मी पण माझ्या कुवतीप्रमाणे करतो आहे. समर्थ म्हणतात की वेदानं सुद्धा करता आलं नाही आहे, श्रुतीनं जर करता आलं नाही आहे तर मी पण काय करणार. पण तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तसं तुम्ही जाणीव जी आहे त्यांनी समजावून घ्या असं त्यांनी आपल्याला पहिल्या नेहमी आपल्याला लक्षात येतं. माऊली काय किंवा समर्थ काय ही सगळी मंडळी इतकं छानपैकी आपल्याला समजावून सांगतात पण तरी अखेरीला सांगतात तुमचं तुम्ही समजून घ्या. मी सांगायचं हे केलं जसं आपण म्हणतो ना की घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पिण्याचं काम त्यालाच करायला हवं. पाणी पिणार कसा तो तर त्यालाच काम करायला हवं, पाण्यापर्यंत नेऊ. तसं आहे की हे सगळं आपल्याला दाखवून देत आहेत मार्ग. पण शेवटी ते जे काही समजून घेणं आहे ते समजून घेणं मात्र आपल्याला करायचं आहे. हे करता करता जीव जगत जगदीश्वर अशा पण 3 गोष्टी आपल्याला सांगितल्या. या 3 गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला कळेल की हे जीव जगत जगदीश्वर म्हणजे जे काही आहेत 3 गुणांपासून पंचभूत किंवा त्यांना ती जे काही व्यक्तदशा येते सत्वरजतमामुळे व्यक्तदशा येते ना तर ती व्यक्तदशा या सगळ्या गोष्टी आपल्याला अंतरात्म्यामुळे घडतात असं आपल्याला लक्षात घ्यायचं. आता आपल्याला कळलं की पहिल्या 7 ओव्यांमध्येच अंतरात्मा कसा मुख्य आहे ही गोष्ट आपल्याला पटवून दिली त्यांनी. इतर 4 पंचमहाभूतातल्या गोष्टींपेक्षा आकाश महत्त्वाचं कसं तसं ह्या सगळ्या सत्वगुण सत्वरजतम किंवा पंचमहाभूतांपेक्षा हे महत्त्व कसं मोठं आहे की अंतरात्मा कसा मोठा आहे हे आपल्याला कळेल. सुरुवातीला मी जसं म्हटलं की आकाश मोठं कसं बघायचं तर आकाशाला आरशासारखं मानायचं. आरशामध्ये जसं एखाद्या गोष्टीचं प्रतिबिंब पडतं आणि ते प्रतिबिंब तसं या 4 महाभूतांचं प्रतिबिंब आकाशात पडतं आहे. स्वाभाविकच ते तेजस्वी आहे. तर या सगळ्यांचं जे गुण आहेत या सगळ्यांची जी महती आहे ती आपल्याला या महत्त्वामुळे म्हणजे आकाशतत्वामुळे कळते. आता आपल्या नेहमी आपण जो विचार करतो की पायामध्ये पृथ्वी तत्व आहे आणि तसं तसं पृथ्वी जल आप वायू आणि मग असं म्हटलं की वायुतत्वाच्या पुढे आकाशतत्व आहे
तर मेंदू किती महत्त्वाचा आहे, बुद्धी किती महत्त्वाची आहे, ते आकाशतत्व किती महत्त्वाचं आहे, हे काही वेगळं आपल्याला सांगायला नको. पण हे सगळं स्वानुभवाने जाणून घ्या असं समर्थ आपल्याला सांगतात. पुढल्या 8व्या ओवीपासून 32व्या ओवीपर्यंत त्यांनी आपल्याला सांगितलं की हा सगळा जो कारभार चालतो आहे, ब्रह्मांडाचा असू दे किंवा आपल्या पिंडाचा असू दे, हा सगळा एकदम परमश्रेष्ठ असणाऱ्या अंतरात्म्यामुळे चालतो आहे, हे अगदी पक्क लक्षात घ्या. तो नसेल तर आपल्याला काहीच करता येणार नाही. खरं म्हणजे हे निरनिराळ्या पद्धतीनं आपल्याला समजावून यापूर्वी पण दिलेलं आहे. तर ती जी काही अंतरात्म्याची जाणीव आहे, म्हणजे जीवाला आपल्या देहाला चैतन्य देणारी जी गोष्ट आहे, तिच्याशिवाय आपण काही करू शकत नाही, हे यापूर्वी अनेकदा सांगून झालेलं आहे. आपल्याला पूर्ण पटलेलं पण आहे. आपली प्रत्येक कृती ही जरी इंद्रिय करत असली, वाणीनं बोलतो आहोत, डोळ्यांनी पाहतो आहोत, कानाने ऐकतो आहोत, तरीसुद्धा त्या कानाचा कान कोणीतरी लागतो, त्या डोळ्याचा डोळा कोणीतरी लागतो, त्याला अंतरात्मा म्हटलेलं आहे. आपण डोळ्यांनी पाहतो आहे असं म्हणतो, पण डोळ्यांना त्याच्या ताकद ती नाही आहे. डोळा हे माध्यम आहे, आत असणारा अंतरात्मा काय पाहायचं ते ठरवतो. मी नेहमी गमतीनं उदाहरण देते. आपण आपल्या तंद्रीत असतो, रस्त्याने चालत असतो, समोरून ओळखीची व्यक्ती येते आणि ती व्यक्ती आपण काही लक्ष देत नाही, मग ती अगदी जवळ येते आणि मग काय लक्ष कुठं आहे. आता डोळे उघडे आहेत, प्रकाश आहे, रस्त्याने चालतो आहे म्हणजे जिवंत आहोत, पण लक्ष नसतं. हे जे काही लक्ष नसणं किंवा आपल्या तंद्रीत असणं, असं जे आपण आपल्या सगळ्याला अर्थ लावतो, त्याचं काय आहे, ती डोळे असून सुद्धा आपल्याला का दिसत नाही, तर आपले विचार कुठेतरी असतात आणि त्यामुळे आपल्या हातनं असं होतं. तर इंद्रिय हे काही करत नाही. तो जो आत अंतरात्मा आहे तो आपल्याला लक्षात देतो. समोर येणारा माणूस ओळखीचा आहे, जरा हसून त्याला स्माईल दे, जरा त्याच्याशी 2 शब्द बोल, असं तो सांगतो, पण प्रत्यक्ष सांगतोय का, ही जाणीव आहे. हे सगळं घडतं, पटापट घडतं. गमतीनं आपण म्हणतो, कुणाकडे गेलं ना, पदार्थ खाण्याआधीच का छान झालं हो, अहो खाला जरा तसं नाही करायचं आहे. पण ही जी काही जाणीव होणं आहे किंवा आपली प्रतिक्रिया ज्याला म्हणतो, त्या प्रतिक्रियांचा विचार केला तर आपल्याला कळतं की हे सगळं आत घडतं आणि ते घडवणारं कोण आहे, ती जी शक्ती आहे, ती शक्ती म्हणजे अंतरात्मा आहे. अगदी वायूपेक्षा सुद्धा चपळपणाने तो हे निर्णय सगळे देत असतो आणि आपल्या सगळ्या इंद्रियांमार्फत या सगळ्या कृती करत असतो, सगळं घडत असतं. आपण काही एवढा सगळा हिशोब लावत नाही की काय घडलं, मग त्यांनी कशी सूचना दिली, एवढा सगळा विचार आपल्याला लागत नाही करायला. सगळं सवयीने आपण पटापट करतो, पण घडलं की आपल्याला कळतं की अरे हो, आपलं लक्ष नव्हतं. ते जे लक्ष नावाची गोष्ट आहे, ती जी जाणीव नावाची गोष्ट आहे, ती म्हणजे अंतरात्मा आहे. बरं, आता हे जसं आपलं आहे ना, तसं विश्वाचं आहे. बरं, विश्वाची कल्पना पण आपल्याला अशा पद्धतीने करायला हवी की ते पण असंच होतं की ब्रह्मांडात अशा अनंत घटना घडत असतात. त्या सगळ्या घटनांचा चांगला वाईट परिणाम सगळ्या ब्रह्मांडावर आणि सामायिक आपल्यावर होत असतो. तेव्हा आपण हा विचार केला पाहिजे की ते घडणार आहे, ते घडतं आहे, त्याच्याबद्दल आपण आपल्यावरती फार परिणाम करून घ्यायचा नाही, म्हणजे मग आपलं व्यवस्थित चालतं. या सगळ्या प्रत्येक घटनेचा आपण जर असा विचार करत राहिलो तर ते आपल्या हातात नेतेचं काय घडत असतं. मग आता आपण तुलना करूया की पिंडामध्ये घडत असणाऱ्या गोष्टीवरती अंतरात्म्याचा सगळा अधिकार आहे, म्हणून आपण म्हटलं की आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे, समोर डोळे उघडे ठेवून आपण चाललं पाहिजे, आपल्याला समोरच्या माणसाचं काहीतरी दखल घेतली पाहिजे असं म्हणतो. तसं ती दखल घेण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी विवेकाने विचारांनी करायच्या. म्हणजे अशी आपल्यावर वेळ येता कामा नाही, कुणी आपल्याला म्हणता कामा नाही, काय वेळा लक्षच देत नाही. परवा माझी एक मैत्रीण आली होती, ती मला म्हणाली, मीरा काही वर्षांपूर्वी एकदा झाली होती तुझी माझी ओळख, खूप वर्ष झाली, पण मला ना तू इतकी शिष्ट वाटलीस की ह्या बाईशी काय आपलं जमायचं नाही. तुम्ही म्हटलं मग आता का नाही, मग काही वर्षांनी लक्षात आलं की नाही आपली चुकीची होती, समजा मी तुला प्रामाणिकपणे सांगते आहे सगळं. म्हटलं बरं छान. म्हटलं आता मी काळजी घेईन की आपण कुणाला शिष्ट वाटणार नाही असं आपण वागूया. आता झालं असेल असं की समोर येऊन सुद्धा हसलं नसेल मी, किंवा घडलं असेल असं, म्हणजे काय उदाहरण द्यायचं की आपल्या हातून असं घडतं, मुद्दाम नसतं, आपण मग त्याचे अर्थ लावतो की ही बाई माझ्याकडे बघून हसलीच नाही, की हिने माझी दखलच घेतली नाही, म्हणजे काहीतरी गडबड आहे.
तर असं नसतं. त्यावेळेला आपला काहीतरी विवेक विचार कमी पडतो आणि त्यामुळे आपल्याकडून अशी काहीतरी कृती घडते. हे वैयक्तिक पातळीवर जसं घडतं तसं जगामध्ये सुद्धा अशा गोष्टी घडत असतात. आपल्याला त्याचा अर्थ लावता येत नाही. विवेकानं विचारानं आपण शांतपणे घ्यायचं. कोण कुठल्या पार्टीत कोणत्या हेतूनं गेला शांतपणे ऐकून घ्यायचं. लगेच त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं काय. तिथे पण राजकारणी लोक वरती बसलेत, खूप विचार करणारे बसलेत, त्यांना पण सगळ्या देशाचं भवितव्य कळत असेल. जरा घेऊया ना आपण शांतपणाने असा विचार. लगेच प्रतिक्रिया. आपल्याकडे बातमी आली की त्याच्यावर 50 गोष्टी इमिजिएट येतात. तर ह्याच्यातून आपल्याला लक्षात येतं की अरे विवेकाने विचाराने प्रत्येक गोष्ट करावी लागते. जसं आहे हा देह त्याच्याशिवाय चालणार नाही, तसं ह्या जाणीवेशिवाय हे जग पण चालत नाही असा विचार करा. समर्थ प्रत्येक वेळेला जगाचा विचार करतात, पण हा विवेक विचार जसा व्यक्तीजवळ आहे तसा या विश्वामध्ये सुद्धा आहे असं लक्षात येतं. त्यामुळे आता आपल्याला कळलं की जे जे काही घडतं आहे ते अंतरात्म्यामुळे घडतं आहे, त्याच्याशिवाय काही कुठली गोष्ट घडत नाही. या अंतरात्म्याच्या आणखीन पलीकडे विचार केला तर मग आणखीन परब्रह्म आहेच. हे जरी किती आपण म्हटलं तरी हे आपल्या देहापुरतं मर्यादित झालं. त्याच्याही पलीकडे आपल्याला आहे. जसं आपण ब्रह्मा विष्णू महेशांबद्दल म्हटलं की ब्रह्माने पृथ्वी निर्माण केली आपल्याला कळलं, पण ब्रह्माला कोणी निर्माण केलं. तसं आहे की हे सगळं आम्हाला कळलं की ह्या अंतरात्म्याशिवाय काही चाललं नाही. या अंतरात्मा म्हणजे याला कोणी निर्माण केला, तर ते जे की आहे ते परब्रह्म आहेच. त्याचा आपण सावकाशीने विचार करणारच आहोत. त्या अंतरात्म्याच्या पलीकडे ते निर्विकार असं आहे, त्याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही. त्या निर्विकार परब्रह्माविषयी नंतर आहे. पण अंतरात्मा हा देहामध्ये आहे आणि देहाच्या सुखदुःखाच्या गोष्टी त्या अंतरात्म्याला पण सहन कराव्या लागतात. म्हणजे मी नेहमी आपण उदाहरण घेतो, उन्हातून आलो आहे आणि छानपैकी माठातलं गार पाणी प्यायलो, अंतरात्मा सुखावला असे उद्गार निघतात. आता अंतरात्म्याला काय सुखावायचं आहे खरं म्हणजे तो कुठं आहे त्याला दाखवता येत आहे का, पण एक बरं वाटणं, आनंदाची अनुभूती येणं, याला आपण अंतरात्मा सुखावला म्हणतो. त्या देहाला होणारं सुखदुःख हे अंतरात्म्यावर होणारं सुखदुःख आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं. जसं हे आहे तसं इंद्रियांना चेतना देणारी पण अंतरात्म्याचीच गोष्ट. इंद्रियांकडून जे काही सुखदुःख मिळतं ते पण अंतरात्म्यालाच मिळतं. असा हा अंतरात्मा आपल्याला अगदी चिकटलेला आहे. आपलं सुखदुःख आहे त्याचं सुखदुःख. आपण जे काही चांगलं वाईट भलंबुरं करतो आहे ते म्हणजे त्याच्याचकडनं आलेली आज्ञा असं आपल्या लक्षात घ्यायचं आहे. देहाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला स्वाभाविकच त्या अंतरात्म्याच्या शिवाय ते करताच येत नाही असं. सारखं सारखं आपण पिंड ब्रह्मांडाचा विचार एवढ्यासाठी करणार आहोत की समर्थांच्या पुढे ना, म्हणजे आपण सुद्धा वयाने वाढलो असलो तरी त्यांच्या आकलन शक्तीसारखाच आपला पण विचार असतो. त्यामुळे आपण त्यांच्यासमोर लहान मुलं होती, त्यांच्यासमोर महंत होते, त्यांना ते पटवून देण्यासाठी ते अशी उदाहरणं देत आहेत असं आपण म्हणतो. पण आपल्याला सुद्धा बरं वाटतं की हो आम्ही पण त्याच याच्याप्रमाणे ही उदाहरणं देऊनच आम्हाला कळतं आहे. त्यामुळे जरी असं वाटलं पण लक्षात येतं की त्यांच्यासमोर विद्यार्थी होते. त्या मुलांच्या मनामध्ये काही शंका राहता कामा नाही. अशा पद्धतीनं विवरण केलं पाहिजे, अशा पद्धतीनं सांगितलं पाहिजे. म्हणून ते एकदम ब्रह्मांडाचं विश्वाचं सांगता सांगता आधी आपलं सांगतात आणि आपल्यावरून ब्रह्मांडाची कल्पना करायला सांगतात. ते म्हणतात आपला हा जो देह आहे या देहाचा ब्रह्मांडाशी विचार केला तर या ब्रह्मांडामध्ये सप्त कंचुकी म्हणजे सप्त आवरण आहेत. कंचुकी म्हणजे परवा शब्द गेला आहे आपल्याला, आवरण असतं. जसं वायूचं आवरण आपण पाहिलं की पृथ्वीच्या भोवती वायूचं आवरण आहे, तर ते जे सप्तकंचुकी 7 प्रकारचं आवरण आहे, 7 प्रकारचं कवच आपल्या या ब्रह्मांडाच्या नुसतं पृथ्वीच्या नाही ब्रह्मांडाच्या भोवती आहे. तसं पिंडाच्या पण भोवती 7 आवरण आहेत. पिंडामध्ये असणारा जो अगदी सूक्ष्म अंतरात्मा आहे ना, म्हणजे आता आधी पिंड त्याच्या भोवती एवढी आवरणं आणि त्याच्यामध्ये आत म्हणजे किती खोल गेलं तर त्या अंतरात्म्याचा बिंदू आपल्याला दिसेल. पण एकीकडे असं म्हणायचं तो सगळीकडे आहे म्हणायचं. म्हणजे पेशीचा विचार करायचा त्या पेशीत पण तो आहे. एवढ्या किती संख्येने आपल्या देहामध्ये पेशी आहेत, त्या प्रत्येक पेशीत पण तो आहे. तर त्याचं स्थान कसं दिसणार आपल्याला, तर तो सगळीकडे आहे. पण तो कळण्यासाठी आपल्याला ते सांगतायत की अशी 7 आवरणं आहेत. म्हणजे जसं शरीराच्या 7 रसांचा विचार केला तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र अशा ज्या गोष्टी ह्या सगळ्यामध्ये तो आहेच आहे असं प्रत्येक ठिकाणी त्यांनी वर्णन करून सांगितलं. मग मुलांना कळतं की अरे हां सगळीकडे तो अंतरात्मा आहे. आपल्याला स्वतःचं होतं. किंवा शरीराचे आपल्या 7 धातू आपण म्हणतो त्या 7 धातूंमध्ये सुद्धा तो आहे. 7 रसांमध्ये आहे, 7 धातूंमध्ये आहे. ती आवरणं त्या भोवती आहेतच आहेत. असा या अतिसूक्ष्म असणारा
पण असणाराच, दिसत नसला तरी सूक्ष्म रूपानं असणारा हा अंतरात्मा आहे. त्याची उदाहरणं समर्थ खूप सारी देतात, की म्हणजे एखादा शब्द आपण ऐकला किंवा आवाज आपण ऐकला, तर तो ऐकला तर त्याचा अर्थ आपण लावतो. जसं मगाशी उदाहरण दिलं की रस्त्याने आपण चाललो आहे, पण मागून हॉर्न आला एखाद्या वाहनाचा, तर आपण बाजूला होतो, समजा झालो नाही तर पुढे काय घडतं आपल्याला माहिती आहे, त्याच्या शिव्या खायला लागतात. काय दिसत नाही का, बाजूला होता येत नाही, वाजवतोय ना मी, असं सगळं आपल्याला ऐकून घ्यावं लागतं. त्यामुळे हे सगळं जे आहे ते याच्या आणि त्याच्या अंतरात्म्यातून आलेली ऑर्डर आहे. बाजूला झालं तर ती अंतरात्म्याची आपली ऑर्डर, नाही झालं तर त्याच्या अंतरात्म्याची ऑर्डर. तो जे काही बोलतोय ते आपल्याला ऐकून घ्यावं लागतं, की तुला ऐकायला कसं येत नाही वगैरे वगैरे. तर हे जे काही आहे तो जो अर्थ समजावून घेणं आणि त्याची प्रतिक्रिया आपल्याकडून होणं, हे सगळं काम अंतरात्म्याचं आहे. प्रत्येक गोष्ट अंतरात्म्या आहे. आपण डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो, काय ज्या ज्या गोष्टी आपण या कर्मेंद्रियांच्या सहाय्याने करतो, चांगलं वाईट जे काही करतो, जाणून बुजून करतो किंवा चुकून घडतो, त्या सगळ्याला अंतरात्मा कारणीभूत आहे असं दिसतं. अगदी श्वासोश्वासाची अशी काही ठरवून आपण प्रत्येक गोष्ट करते. आता मी श्वास घेते, ते आपलं योगासनापुरतं, त्या योग वर्गापुरतं ठीक आहे, पण एरवी काय आपण असं करत नाही, ते ॲटोमॅटिक घडत असणारी गोष्ट आहे. त्या सगळ्या गोष्टी ह्या अंतरात्म्याकडून होतात. म्हणजे भगिनी वर्गाला तर सांगायला नकोच, मला नेहमी फार मोठं कौतुक वाटतं. आपलं कौतुक कळतं आहे की त्या 4 गॅसच्या शेगड्यांच्या पुढे एकटी उभी राहून त्या 4ही ठिकाणची कामं करते की नाही, हे कसं करू शकते. ही जी शक्ती आहे ती पण तिला अंतरात्म्याकडून मिळते. प्रत्येक ठिकाणी वेगळा पदार्थ चालू असतो, पण सगळीकडे लक्ष असतं. हे कुठून येतं तर ते पण अंतरात्म्याकडून येतं. आपल्याला जिभेनी स्वाद घेता येतो. प्रत्येक म्हटलं तर जीभ सगळ्यांना आहे, पण प्रत्येक जिभेचा स्वादाचा विचार केला तर अलग अलग आहे. कोणाला प्रचंड तिखट आवडतं, कोणाला नाव पण चालत नाही. कोणाला गोड खूप आवडतं पण शुगर आहे ना म्हणून खाते, काही कारण असेल. परंतु ती जी जीभ नावाची गोष्ट आहे, ती जीभ नावाची गोष्ट प्रत्येकाजवळ आहे, पण प्रत्येकाचं भिन्न भिन्न अनुभव आहे त्या जिभेसंबंधित. तो कुठून येतो, अंतरात्म्याकडून येतो. म्हणजे अंतरात्मा सगळ्यात किती प्रकाराने कार्य करतो आहे असा जर विचार केला तर आपल्याला कळतं की हा सगळा खरोखर सगळं त्रिभुवन हलवून टाकणारी गोष्ट आहे. आपल्याला त्याचं थांगच लागणार नाही, कारण प्रत्येक ठिकाणी तो वेगळी वेगळी गोष्ट करतो आहे असं आपल्याला दिसेल. बरं, हे याला कळल्याची किंवा बुद्धीची ही गोष्ट कशी आहे, त्याला काही वय वाढायला लागतं, डिग्र्या घ्याव्या लागतात असं काही नाही आहे. एवढ्याशा लहान पोराला जमतो. माझा नातू आला होता, मांडीत बसला होता, आम्ही सगळे कॉफी पित होतो. तर मी म्हटलं बाबा तुझ्या आईबाबांना विचार कॉफी देऊ का रे बा. माझा ह्याचा मला दे ग वाट्या, चमचाभर दे. म्हणून मी त्याला माझ्या चमच्याने थेंबभर कॉफी पाजली आणि मग म्हटलं आता हवी असेल तर जा बाबा बाबाच्या मांडीत, तो देईल तुला. मग बाबाच्या मांडीत जाऊन बसला. त्याची बिनसाखरेची कॉफी त्यांनी थोडीशी दिली, तोंड वाकडं करेल, परत माझ्या मांडीत येऊन बसला. कुठून कळलं म्हटलं तर जीव वर्षाचा आहे तो. काय त्या अंतरात्म्याजवळ ताकद आहे की त्याला बरोबर कळतं त्या एवढ्याच, बाकी काही कळत नाही, अजून बोलायला येत नाही आहे का काही करता येत नाही आहे, पण हे बरोबर कळत आहे. तो अंतरात्मा फार हुशार आहे. तो काय काय गोष्टी करतो हे आपण पाहिलं तर ती कार्यशक्ती अद्वितीय अफाट ज्याला म्हणता येईल ना, अशी त्या अंतरात्म्याजवळची कार्यशक्ती आहे. आणि ती भगवंतानी अशी आपल्याला जन्माला घातल्यापासून देऊन ठेवलेली आहे. त्याचा वापर कसा करायचा तो आपण बघायचा. या सगळ्या 14 विद्या 64 कला वगैरे आपण म्हणतो ना, किंवा चतुर्पणाच्या अनेक गोष्टी आपण ऐकतो ना, त्या सगळ्या खरं तर म्हटलं तर सगळं अगदी वेद शास्त्र पुराण सगळ्याचं रहस्य त्या एका अंतरात्म्यामध्ये आहे. त्याच्या करवी या सगळ्या गोष्टी होतात. सगळ्या जगातल्या प्रत्येकाचं आपण वागणं म्हणूया किंवा परमार्थाच्या दृष्टीने विचार केला तरी आपण सारखं आत्मानात्मबुद्धी, सार बुद्धी म्हणतो. चांगलं काय, वाईट काय, सार काय, हिताचं काय, अहिताचं काय, असं जे सगळ्याचं ज्ञान आपल्याला लागतं, हे सगळं ते त्याचं आहे. तो अंतरात्मा हे सगळं आपल्याला करून घेतो. त्याला ओळखायचं आणि मग आपण विचार करतोय तो मगाशी म्हटलं तसं चांगल्याचंच करतोय. त्या अंतरात्म्याकडून सगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स येतात, आपण त्यातल्या चांगल्याच फक्त घ्यायचे आहेत. त्यामुळे अनेक प्रकारची मतं, त्याच्या अनेक प्रकारच्या म्हणतात तशा
ज्याला आपण नाना प्रकारचे वाद म्हणतो, एकमत होत नाही ना, माणसं आली की एकमत होतच आहे, तर असे सगळे भेदाभेद असतात. पण हे पण त्याचंच काम आहे. एकत्वाने एकत्र येणं, विवेकाने विचारांनी एकमताने येणं, हे पण त्याचंच काम आहे. भेदाभेद निर्माण करणं, हे पण त्याचंच काम आहे. आणि म्हणून मग त्याच्यासाठी आपल्याला आधार लागतो, तो ईश्वराचा किंवा चांगल्या गोष्टींचा आधार लागतो. जसं मी नेहमी म्हणते की एखादी संस्थेची बैठक असेल ना, आपण सगळे काही ठरवायला एकत्र आलो असू ना, तर आल्यानंतर आपण एखादी प्रार्थना म्हणतो आणि संपताना पण आपण प्रार्थना म्हणतो. त्याच्यामागचं उद्दिष्ट हेच आहे की मधल्या काळामध्ये आपण जे काही ठरवतो, जे काही करतो, ते सगळ्यांच्या हिताच्या दृष्टीने विचार करावा, तशी बुद्धी आपल्याला हवी. भेदाभेद असतात, मतभेद असतात, नशातला फक्त आता त्या प्रार्थनेचा परिणाम काय होतो, जसं संघाच्या बाबतीत असं म्हटलं जातं, म्हणजे म्हटलं जातं असं, ही खरीच आहे गोष्ट, की भेदाभेद असतात. त्यांची जी बैठक ज्याला म्हणतात, त्या बैठकीमध्ये आपापली मतं मांडण्याचा अधिकार त्यांना असतो. अगदी विरुद्ध मत मांडणंसुद्धा होऊ शकतं. पण एकदा का ते काहीतरी बैठक संपताना निर्णय झाला आहे, प्रार्थना झाली आहे, की तो निर्णय झाल्यानंतर माझं मत असं होतं असं म्हणायचं नसतं. जे काही ठरलं आहे ते सर्वानुमते ठरलेलं आहे. त्याचे जे काही परिणाम होतील चांगले वाईट, ते सगळे चांगले वाईट परिणाम आता घेतला ना निर्णय त्याप्रमाणे होतील. होतं कसं, आपण मनुष्य स्वभाव असा आहे, समजा गैर घडलं, मी त्या दिवशी बैठकीत बोललो होतो, हे नव्हतंच मला मान्य, हे परवानगीच नाही बोलायला, हे बोलायचंच नाही, कारण ते सर्वांमध्ये तेव्हा ठरलं होतं. तेव्हा सगळी आपली मतं पुसली गेली. विरोध तेव्हा दाखवला होता, आपल्या बुद्धीने जो सांगितला होता, अंतरात्म्याने जो सांगितला होता, तो आपण सांगितला होता. पण तरी देखील सर्वानुमते जो काही निर्णय झाला, हिताचा झाला, त्याप्रमाणे निर्णय घेतला ना, आता बोलायचं नाही. साध्या साध्या गोष्टी असतात. गणवेश का बदलला संघाने किती चर्चा झाली होती. झाला ना निर्णय, कालानुरूप बदलायला हवं. निर्णय आता काय करायचं आहे मागचं, नाही तो मागचाच चांगला होता, काही उपयोग नाही. ते बैठकीत जे ठरलं आहे त्याप्रमाणे त्याचे चांगले वाईट परिणाम दिसणार नाही, तशातला भाग नाही. परंतु त्याची चर्चा करायचीच नाही, ज्याला म्हणायचं त्या आत्म्याचं पॉझिटिव्ह विचार करणं. नाही तर आपले काय होतात, निर्णय होतात आणि त्याच्यानंतरच्या ज्या चांगल्या वाईट घटना घडतात तेव्हा मी कसा त्याच्यापासून वेगळा होतो आणि मी या वाईटाला कारणीभूत नाहीच, कारण मी म्हटलंच होतं तेव्हा. हा जो मी आहे, या मीला बाजूला करण्यासाठी समर्थ आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगतात की जे करतो ते अंतरात्म्याच्या यांनी करतो आहोत. आता हे चंचल आहे, सूक्ष्म आहे, महत आहे, ही सगळी त्याची विशेषण लक्षात घेतली तर आपल्याला कळेल. वैयक्तिक विचार केला आपण प्रत्येकाने तर आपलं लिहिणं, वाचणं, अगदी सगळं बोलणं, प्रत्येक कृती, उठल्यापासून झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण ज्या ज्या कृती करतो त्या सगळ्या, मग एका शब्दातच होतं. 14 विद्या 64 कला म्हटलं की त्याच्यात सगळं आलं. कोणी गाणं म्हणणार असेल, कोणी नृत्य करणार असेल, त्या सगळ्या गोष्टी हे त्या अंतरात्म्याच्या प्रेरणेनं होतात. आपल्याला का करावंसं वाटतं त्याची प्रेरणा. नाही तर नुसतं आपण इतरांचं बघून बोलतो, मला ना पेटी शिकायचीच होती, म्हणणं वेगळं, त्याची प्रेरणा नसल्यामुळे पुढे कृतीच घडत नाही. नाही तर म्हणतो आपण पुष्कळ, पण त्या म्हणण्याला काय होतं, म्हणण्याला आजूबाजूच्या गोष्टींचा विचार असतो की 10 जणींनी केलं, मला येत नाही, काहीतरी एक वाद्य आलं पाहिजे नाही, असं नुसतं म्हणायला. पण जर अंतरात्म्याकडून आज्ञा आली ना की मग पटापट ते होतं आणि त्याप्रमाणे आपण करतो. म्हणून या सगळ्या गोष्टीला देहाच्याकडून करवून घेण्याला हा अंतरात्मा फार मोठा जबाबदार आहे. या अंतरात्म्याचं असं आहे की हा अंतरात्मा अनेक देह धारण करतो आहे. अंतरात्मा एकच, काम प्रत्येक देहाकडून करवून घेतो आहे. त्या देह पुष्कळ वेगवेगळे आहेत, नाना परीनं तो काम करतो आहे. तो तसा नटवर्य आहे, नट आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतो आहे, सोंग घेतो आहे असं म्हणूया आपण. म्हणजे अभिनय त्याला चांगला करता येतो. प्रत्येक पिंडामध्ये तो आहे आणि तो एकच एक असून सुद्धा वेगळं वेगळं काम करतो आहे. आता म्हटलं तसं कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडतं, त्यामुळे त्याच्या देहामध्ये असणारा अंतरात्मा त्या पिंडामध्ये वेगळं वेगळं काम करतो असं आपल्याला दिसतं. त्यामुळे तो नेमका असा जो काही वेगळेपणा दाखवतो, हा वेगळेपणा काय आहे ते त्याचं सगळं चातुर्य आहे. हळूहळू आपण येणार आहोत, सत्वरजतमाचं प्रमाण, कर्म आपलं यावर आपण येणार आहोत, पण स्वभाव या गोष्टी त्याच्यात येणार आहेत. परंतु आपल्याला दिसतं असं
की प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक देहामध्ये असणारा अंतरात्मा हा असा नटबरी आहे, वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं कार्य करतो. प्रत्येक ठिकाणी आत असणारा वेगळं वेगळं सांगतो. कधी तो काय सोंग घेईल माहीत नाही. एखादा जसं असतं ना की समजा एखादा नाग दिसला तर प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असते. एखादा तिथून पटकन पळूनच जाईल की आपला जीव सांभाळायचा आहे आणि तो काय विषारी आहे नाही कोण शोधत बसा, आधी इथून पहिल्यांदा पळायल, असं स्वाभाविकपणानं एखाद्याचं होईल. एखादा जो त्यातला जाणकार आहे त्याला आनंदच होईल, तो मला बघतोच आता काय येतं, असं प्रत्येकाचं असतं. त्यामुळे अंतरात्मा एकच आहे, पण त्याच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या वेगळ्या कशा घडतात, कशामुळे घडतात, तर त्याला ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. त्या 32व्या ओळीपर्यंत समर्थांनी आपल्याला अशा सीमेवर आणून ठेवलं. पुढे 33पासून एक 10 ओव्या 43पर्यंत त्यांनी असं म्हटलं की हा जो भेद आपल्याला दिसतो, नुसता स्त्री पुरुष नाही हां, विविध प्रकारचा देहाच्या पातळीवरचा भेद आपल्याला दिसतो. तर स्थूल दृश्यामध्ये स्त्री पुरुष हा भेद आपल्याला दिसतो, ठीक आहे, परंतु देहाच्या पातळीवर विचार केला तर सूक्ष्मामध्ये काही हा भेद नाही आहे. जसं प्रकृती पुरुष असे शब्द का दिले, तर खरं म्हणजे प्रकृती पुरुष असं काही वेगळं नाही. त्यामुळे स्त्री पुरुष हा जो भेद आहे तो स्थूलामध्ये आहे, पण सूक्ष्मामध्ये विचार केला की मग तिथे काही वेगळं हे नाही आहे. त्यामुळे सगळ्यांची वासना एकच, सगळ्यांच्या भावना एकच, सगळ्यांचं व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असली तरी होणारा अनुभव एकच. त्यामुळे ते म्हणतात की आपल्याला सगळ्यांचा अंतरात्मा एक आहे, तिथे काही स्त्रियांचा अंतरात्मा वेगळा, पुरुषांचा अंतरात्मा वेगळा, असं काही भेद नाही. तो भेद स्थूलात आहे, सूक्ष्मामध्ये याचा भेद नाही. त्यामुळे 33 ते 43 या ओव्यांमध्ये त्यांनी अंतरात्म्याच्या पातळीवर भेद नाही असं आपल्याला स्पष्ट करून सांगितलं. प्रकृती पुरुष एकदा स्पष्ट झालं की आपल्याला कळतं की मग काही कुठे भेद नाही, स्थूल रूपामध्ये आपला भेद आहे. आता मोठेच श्रोत्यांची ही शंका मिटली. त्यांना असं वाटायचं श्रोत्यांना की अरे आमचं वेगळं आमचं वेगळं, असं काही नाही आहे. तर स्थूलामध्ये हा भेद आहे, सूक्ष्मामध्ये म्हणजे अंतरात्म्यामध्ये हा भेद नाही. दुसरं असं आपण पाहिलं की प्रत्येक गोष्ट द्वैतातून प्रगट होते किंवा प्रत्येक पिंडातला आत्मा ओळखावा असं त्यांनी म्हटलं की अमुक एक माणूस असा का वागला, तर त्या अंतरात्म्याकडून त्याला जसं आज्ञा आली त्याप्रमाणे तो वागला. या अंतरात्मा आज्ञा कशा देतो, त्या कशा देतो ह्याला फार मोठं महत्त्व आहे. की अंतरात्मा म्हणजे हॉर्न वाजला तर बाजूला हो किंवा बाजूला होच नको, या दोन गोष्टी परस्पर भिन्न आहेत. या कुणाला कुठली आज्ञा दिली जाते, का असं होतं, म्हणजे अंतरात्मा दखलच घेत नाही, असं का होतं. आपण त्याचा अर्थ काय लावतो ह्याला ऐकू येत नाही, पण कानाचं काम आहे ते, असं नाही आहे ना. कानाच्या मागे असणारा आणखीन एक जो अंतरात्मा आहे त्याचं काम आहे. मग अंतरात्म्याचं काय होतं, मग अंतरात्मा लक्ष देते म्हणजे कोण लक्ष देत नाही, असा जर विचार केला तर कधी कधी आपण या अंतरात्म्याला मन असा शब्द वापरतो जो आपल्याला अधिक जवळचा आहे. मन असा शब्द, कारण मन आपलं कुठेतरी गेलेलं असतं ना, मग आपण तिथे लक्ष देत नाही. त्यामुळे अंतरात्मा असं वर्णन एवढ्या 43व्या ओळीपर्यंत त्यांनी शब्द हाच वापरला. आणि मग आपल्याला ते सांगतात की म्हणजेच काय, तर आपण मन उगाच त्या मनाच्या श्लोकावर 205 श्लोक लिहिले का, किती मन महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी एवढे श्लोक लिहून आपल्याला मन म्हणजे काय सांगितलं. आता आपल्याला जरा सोपं वाटलं, हां मन जरा ओळखीचं आहे बाबा, हा अंतरात्मा जरा वेगळा होता, कळतलं होतं, पण मन आपल्या ओळखीचं आहे. मनाला वाटलं, मनाने ठरवलं तर होतं, असं आपण जरा मन देऊन ऐक ना, असं सगळ्या गोष्टी आपण मन शब्द वापरतो, तर तो मन आपल्याला चांगलं माहिती आहे. पण समर्थ आपल्याला सांगतात की हे मन पण असंच आहे, आत्म्याचं जसं वर्णन केलं तसंच मनाचं आहे की ते पण चंचल आहे. आत्ता पटतं पण नंतर पटतंच असं नाही, एखादी गोष्ट आत्ता आवडते नंतर आवडते असं नाही, सगळ्यामध्ये ते मन सारखं बदलवतं आपल्याला. आणि मग ती जी मनाची चंचलता आहे ती चंचलता आपल्याला दूर करायला हवी असेल, स्थिरता यायला हवी असेल, तर या आपल्याला बुद्धीचं चित्ताचं सगळ्याची आपल्याला मदत घ्यावी लागते. बुद्धीने आपल्याला, ती निश्चयात्मक आहे ना, त्या बुद्धीने आपल्याला मनाला स्थिर करता येऊ शकतं. बुद्धी मात्र अशी निश्चयात्मक पाहिजे, निष्ठा पाहिजे, करीनच असं त्याच्याजवळ पक्क पाहिजे. ती बुद्धी पण मनाचं ऐकायला लागली तर कठीण आहे. 12वीचा विद्यार्थी म्हणतो पुढे काय करणार आहेस, अजून ठरवलं नाही. आता अजून ठरवलं नाही याचा अर्थ काय, एकदा मन असं कर म्हणतं, एकदा मन तसं कर म्हणतं, असं ते सारखं मन बदलवतं आणि बुद्धी काही निर्णयच घेत नाही. बुद्धीने निर्णय घेतला की मनाची चंचलता थांबते. या अर्थाने त्यांनी आपल्याला पुढल्या ओव्यांमध्ये हळूहळू या अंतरात्मा शब्दावरून मनावर आणलेलं आहे. असं आहे की विजेचं उदाहरण नेहमी दिलं जातं. फ्रीजमधलं पाण्याचं बर्फ करणं किंवा मायक्रोवेव्हमध्ये पाणी गरम करणं, दोन्ही काम वीजच करते.
एकच वीज, ती वीजच दोन्ही कामं करते. तुम्हाला काय हवं आहे तसं तसं हे आहे, ते मन दोन्ही कामं करतं. तुम्हाला काय हवं आहे, असं हवं आहे का असं आहे, ते एकच आहे. आपल्याला विवेकाने विचारांनी काय चांगलं हवं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. की थंडीचे दिवस आहेत, वय वाढलेलं आहे, घसा आपल्यासारखा होतो, नाही खायचं आईस्क्रीम, हे विवेकाने विचारांनी ठरवायला लागतं. ती बसली आहे तयार करून द्यायला, फ्रीजमध्ये ठेवायला, आपण ठरवायला पाहिजे काय करायचं ते. अशा सगळ्या गोष्टी परत बुद्धीवर येतात. त्यामुळे अंतरात्मा, मन आणि त्याच्यानंतर येणारी बुद्धी असं सगळं होतं. त्यामुळे एक अंतरात्मा जाणून घ्यायचा म्हणजे काय, तर या बुद्धी पण जायचं. गीतेमधल्या 13व्या अध्यायामध्ये एक 22वा श्लोक आहे. अगदी असंच वर्णन आहे. काहींची गीता पाठ आहे त्यामुळे श्लोक सांगते. उपद्रष्टानुमंताच भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः, असा श्लोक आहे. यातला उपद्रष्टा शब्द आहे. उपद्रष्टा म्हणजे स्वतः काही न करणारा. आपण काहीच करत नाही. म्हणजे असं असतं ना की पूर्वी यज्ञ असायचे. त्या यज्ञामध्ये गीतेचा आधार आहे म्हणून मी पूर्वीचं हे करते की त्या यज्ञामध्ये तो ऋत्विज म्हणजे तो ब्राह्मण असतो आणि एक कोणीतरी यजमान यज्ञ करणार, किंवा आपण अगदी घरात सत्यांची पूजा केली तरी पूजा सांगणारा कोणीतरी ब्राह्मण आपण बोलावतो आणि आपल्या घरातला कोणीतरी पूजा करणारा मुलगा म्हणा यजमान म्हणा कोणते असतात. तर या दोघांनी यज्ञकर्म, ते जे काही पूजेचा कर्म असेल किंवा यज्ञाचं कर्म असेल ते संपन्न करतात. हे सगळं संपन्न करताना पुढे ते म्हणतात की ब्रह्मा जो आहे, म्हणजे आत्ता आपण ज्याचा आत्म्याचा विचार करतो तो कसा असतो, तो तटस्थ असतो. करणारे हे दोघंजण आहेत, पण करवून आणखीन एक शक्ती जी करून घेणारी आहे ती तटस्थ असते. ती करत तर काही नाही पण ती असते. जसं पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब होतं, त्या कुटुंबामध्ये एक कुटुंब प्रमुख असायचा. हा जो कुटुंब प्रमुख आहे तो सगळी कामं काही प्रत्यक्ष करायचा नाही, पण त्याच्या असण्याने सगळेजण काम करायचे. नुसतं जरी म्हटलं आजोबा आहे का घरात, त्या आजोबांच्या असण्याने नाही म्हटलं तरी सगळ्यांवरती त्याचा परिणाम व्हायचा. तसा जो द्रष्टा आहे की तो आहेच आहे तिथे, त्याच्यामुळेच हे सगळं घडतं. म्हणून ते म्हणलं उपद्रष्टानुमंताचं भर्ता भोक्ता महेश्वरा, म्हणजे हा जो पुरुष आहे तो, त्याला गीतेमध्ये कधी क्षेत्रज्ञ म्हटलं आहे, कधी आत्मा म्हटलं आहे, कधी उपद्रष्टा म्हटलं आहे. हा करत काही नाही पण खरं म्हणजे करतो. खरं म्हणजे करतो पण करत काही नाही. आता हे सगळं समजून घ्यायची गोष्ट आहे. अंतरात्मा सगळं करतो पण तो करत काहीच नाही. अंबुला म्हटलं आहे माऊलीनी याला. अंबुला म्हणजे काहीच न करणारा नवरा. ज्ञानेश्वरीतली उपमा आहे ती. 750 वर्षापूर्वी समाज कसा होता, तर तो अंबुला असल्यामुळे ती स्त्री सगळं करू शकते, पण तो नाही तर ती बिचारी काहीच करू शकत नाही. म्हणून तर काहीच न करणारा असा हा अंबुला म्हणजे हा आत्मा आहे. हा सगळं त्याच्याशिवाय काही करता येत नाही. त्यामुळे तो उपद्रष्टा पुरुष क्षेत्रज्ञ काय त्याला नावं पुष्कळ ठिकाणी पुष्कळ दिलेली आहेत, तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु अनुमंता म्हटलं, अनुमंता म्हणजे अनुमोदन देणारा. तो आपल्या सगळ्या गोष्टींना अनुमोदन देणारा आहे. भरता आहे, आत्ता म्हटलं पोषण करता आहे, सगळं करणारा आहे तो. सगळ्या या दृश्य जगाशी त्याचा संबंध आहे. सगळ्या गोष्टी त्याच्याजवळ आहेत. जसं आपण म्हणतो की आत्म्याचा शरीराशी, पिंडाचा विचार केला आपल्या देहाचा, तर त्याचा आत्म्याचा शरीराशी संबंध आहे. मगाशी म्हटलं की साधं भूक लागली, तहान लागली आणि आपण तसं जेवलो, पाणी प्यायलो की आपल्या अंतरात्मा तृप्त झाला. ते जे अंतरात्म्याचं तृप्तप्रवण आहे ते देहाशी निगडीत आहे, त्यामुळे स्वाभाविकच आहे. पण तरी तो कसा आहे, तर तो फक्त जाणीवेनीच समजणारी गोष्ट आहे असा त्याचा अर्थ आहे. आता यापूर्वी आपण आत्मा शब्द पाहिलेला आहे म्हणून आपल्याला त्याचा आता आत्मा अनात्मा म्हणजे काय हे खरं म्हणजे लक्षात येईल. पूर्वी पण झालं आहे. आत्माला कसं वेगळं बघायचं आणि अनात्मा म्हणजे काय, किंवा पुरुष म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, तर हे की आता नव्याने नाही सांगायला आपल्याला कळलं. त्याच्याशिवाय हे नाही एवढं मात्र खरं आहे. कितीही देहाचं आपण कोड कौतुक केलं तरी त्या देहाकडून होणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या मागे हा असलाच पाहिजे. आता हे सगळं समजून घ्यायचा उद्देश असा आहे की देह बदलू शकणारा आहे म्हणजे नाशिवंत आहे, पण हा जो आहे तो शाश्वत आहे, तो आहेच आहे. देह बदली होईल, आपोआप बदली होईल, पण हा अंतरात्मा म्हणजे आहे किंवा हे जे आहे ते शाश्वत आहे, नित्य आहे. बाकी सगळं जे आहे ते अशाश्वत आहे. म्हणून आता सगळे शब्द लक्षात घ्या. शरीराशी संबंधित जो आपण आत्ता विचार केला म्हणजे शरीराला जिवंत ठेवणारी जी शक्ती आहे त्याला आपण आत्मा म्हटलं. इंद्रियांना चेतना देणारी शक्ती
त्याला आपण आत्मा म्हटलं हे आपल्याला कळलं. पण या मनाचा व्यापार आहे त्याला आपण आत्माच म्हटलं. मन सगळं करतं ना, त्या मनाचा व्यापाराला प्रेरणा देणारी गोष्ट आहे त्याला पण आत्माच म्हटलं. त्या आत्मा किती किती कामं करतो, नाव एकच, सगळी कामं तोच करतो आहे. किंवा आत्ता म्हटलं बुद्धीला विचार करायला लावणारं कोण आहे, तर आत्माच आहे. त्याच्याशिवाय काहीच होत नाही असा त्याचा अर्थ आहे. सगळे जीव जो काही सुखदुःख भोगतो आहे तो भोगणारा सुद्धा तो आत्मा आहेच. करत काही नाही आहे पण तरी देखील हे सगळं आहेच असं आपल्या लक्षात. हा आत्मा आपल्या देहामध्ये वास्तव्य करतो आहे. डोळ्याच्या सहाय्याने इंद्रियांच्या सहाय्याने आपण सगळं करतो आहे. वरदानंद भारतींचा एक श्लोक आहे. काही लोक कसं कवितेचा उपयोग हा असतो की थोड्या शब्दामध्ये सगळा विषय त्याच्यात येतो. तो वरदानंद भारती डोळ्याने बघतो, ध्वनी पसरतो कानी, आपल्याला कळतं. पदी चालतो, पायाने चालतो, जिव्हेने रस चाखितो, मधुरही वाचेने आम्ही बोलतो. सगळे इंद्रिया काय काय कामं करतात ते सांगितलं. हाताने बहुसाल कामं करतो, विश्रांतीही घ्यावया, विश्रांती पण लागते. कशाला? झोपेला. घेतो झोप सुखे, फिरून उठतो, ही ईश्वराची कृपा. शेवटच्या अर्ध्याच्या वेळात सगळं सांगून झालं. हे सगळं करतो आपण, ते सगळं ह्या अंतरात्म्यामुळे होतं. आणि ह्या अंतरात्म्याला जर आपल्याला चांगल्या कर्माला लावा, आपल्याकडून त्यांनी चांगलंच काम करून घ्यावं असं वाटत असेल तर ती ईश्वराची कृपा आहे. सकाळी उठवतो आहे, पुन्हा चांगलं काम करायला लावतो आहे, अशा प्रकारचा विचार काय. असा तसं म्हटलं तर आत्मा सावधान आहे, दक्ष आहे, आपल्याकडून सगळ्या गोष्टी करून घेतो आहे. त्याला चंचल म्हटलं, सूक्ष्म म्हटलं, अंबुलासारखं म्हटलं तरी देखील इंद्रियामार्फत सगळी कामं तो आपली व्यवस्थित घडवतो आहे. खरोखरच घडवतो आहे. किती आपण व्यवस्थित सगळ्या गोष्टी होतो. साधत चाललं असं म्हटलं तरी डाव्यानंतर उजवा, उजव्यानंतर डावा, डाव्यानंतर उजवा, किती सहजपणानं चालतो आहे. कुठे काहीच आपल्याला ही सगळ्या गोष्टी कोण करतं, इंद्रियांकडून करवून घेणारा हा सगळा आहे. किती आपण भुवया हलवणं किंवा साध्या साध्या हालचाली ज्या आपल्या सगळ्या आहेत त्या आपल्या इतक्या सहजी आपण करत असतो की असं वाटतं हे पण सगळं अंतरात्मा करून घेऊया. मुद्दाम एखादी गोष्ट करवणं त्याच्यासाठी बुद्धिबिद्धी लागत असेल, बरोबर आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण काही ज्या आपल्या हालचाली आहेत त्या इतक्या सहजी असतात आणि त्यासुद्धा तो अंतरात्मा करवून घेतो असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. काही काही भावना, भुकेची भावना, तहानेची भावना जशी आहे, सुखदुःखाच्या भावना आहेत, आपल्या देहाचा मनाचा तोल सांभाळणं, ते सुद्धा सगळं काम हा अंतरात्मा करतो. हा तर अनुभव आपल्या वयाच्या सगळे जर आपण घेतो की तोल सांभाळण्यासाठी, आणि मग तोल सांभाळला गेला नाही तर काय घडतं ते पण आपल्याला माहिती आहे. मग आपण काहीतरी आधार घ्यायला जातो, मग हातावर वजन पडतं आणि मग काहीतरी होतं असं आपण वर्णन स्वतःचं करतो. आपल्या चुकीच्या गोष्टीचं जे घडलेलं आहे त्याचं वर्णन करतो. पण बऱ्याचदा आपल्याला तोल सावरून तो अंतरात्मा व्यवस्थित वाचवत असतो. अशा गोष्टी पण घडतात. ते सगळं जे की आहे तो हे करतो, तोच करतो आणि खरं म्हणजे तोच भोगतो सुद्धा. वाईट घडलं तर तोच भोगतो ना, त्यामुळे भोगतो सुद्धा तो असं म्हणायला हरकत नाही. आणखीन एका पद्धतीनं अंतरात्मा विचार करतो. सगळ्यांबद्दल आपल्याला वाटणारं प्रेम, कोणाबद्दल आपल्याला वाटणारा राग, कोणाबद्दल आपल्याला वाटणारी आस्था, हे पण अंतरात्मा निर्माण करतो. काहीच कारण नसताना एखाद्याबद्दल का आपल्याला राग यावा किंवा काहीच कारण नसताना एखादं बघितलं की त्याच्याबद्दल आपल्याला आदर का वाटावा, प्रेम का वाटावं, हे आपण सांगू शकत नाही, पण असं घडतं. याच्यामागे पण अंतरात्माच आहे. वेगवेगळ्या पदार्थांची आसक्ती वाटते आपल्याला, हे मला हवं आहे, हे मला हवं आहे. कोणाचं नवीन बघितलं की ते घ्यावं वाटतं. हे सुद्धा सगळं अंतरात्म्याचीच आयडिया असते बरं का. नाही तर आपल्याला वाटतं म्हणजे कोणाला वाटतं. एखादी वस्तू पाहिली की ती मला हवी आहे असं वाटण्याच्या मागे काय कारण असतं. अजून ती वस्तू आपल्याजवळ नाहीच आहे, त्यामुळे तिचा उपयोग काय आहे हे मला माहिती नाही आहे, पण तरी दिसली की आपल्याला वाटतं हे आपल्याला हवं. ते हवं हे वाटणं ही जी काही आपली प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती त्याच्या मागे पण अंतरात्मा आहे. अगदी वाईट कृती आपल्याकडून झाली ना तर तिच्या मागे सुद्धा या अंतरात्म्याचाच डाव आहे. त्यांनी वेळीच सावध नाही का करायचं, आपल्याला आपल्यातून वाईट होत आहे तर करू दिलं आपल्याला. त्यामुळे ती सगळीकडे ह्या अंतरात्म्याचाच आहे. चांगलं कर्म करताना पण तो नक्कीच असतो, पण वाईट कर्म झालं तरी तोच असतो असं आपल्याला कळतं. काही वेळेला आपण दुसऱ्याचा विचार करत नाही तेव्हासुद्धा तो अंतरात्माच आपल्याला ती तशी कृती करायला लावतो. अगदी आपल्याला बऱ्याच जाणून येतो. आपण हायवेनी प्रवास करतो, वाटेत असा एखादा एवढा दगड दिसतो आणि मग आपल्याला आधी कळलं असलं तर आपला चालक बाजूनी गाडी नेतो,
पण एखाद्याला नाही आधी कळलं तर काय घडतं तेही आपल्याला माहिती आहे. आणि मग आपण किती किती गोष्टी ऐकतो की एखादा ट्रक वाटेत बंद पडला तर तो चाकाला दगड लावतो, त्याचं काम झालं की तो निघून जातो, अरे ते उचलायचा ना, तो उचललाच जात नाही आणि मग मागच्याला त्रास होतो. तर अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे हे सुद्धा काय आहे. त्या अंतरात्म्याने वेळीच आपल्याला सावध करून दुसऱ्याच्या हिताचं, दुसऱ्यासाठी चांगलं करायला सांगितलं पाहिजे. आता हे कुठून कळणार अंतरात्म्याला? मग विवेक, विचार, बुद्धी या सगळ्या गोष्टी तिथे येतात. अंतरात्मा द्यायला बसलेला आहे, त्यांनी काय द्यायचं हे ठरवायला, आणि म्हणून ईश्वराची कृपा असं जे आपण म्हटलं त्याच्यासाठी आपल्याला लागतं. मला वाटतं की आज जरा वेळ हवा आहे, तर अगदी शेवटच्या काही ओव्या राहणार आहेत आज आपल्या, पण मग आज आपण थांबूया. आणि यायचं आहे कोणी? बरं, माझी काय हरकत नाही. मला वाटलं हिने मला सूचना दिली होती की जरा आज लवकर घे. बरं, मग आपण पुरं करूया. बाकी सगळं करायचं आहे ना. आणि तुम्हाला पण जायचं लवकर जायचं. तिला पण ऑफिस. आज गुरुपौर्णिमा म्हणून हे बंद कर. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकेतन ध्वनी सुरम्य करणी पडो, स्वदेश हित रक्षणा विनदुजी कथा नावडो, तुझ्या समय्यामुची तनु ही देश काळजी पडो. जय जय रघुवीर.